आज आपण आझाद मैदानावरील समग्र शिक्षा आंदोलनातील एका अत्यंत दुःखद आणि धक्कादायक घटनेचं विश्लेषण करणार आहोत. यातील मुख्य विषय आहेत कंत्राटी कर्मचारी सौदागर वाघमारे. संपादरम्यानच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले. बघा, 9 मार्चपासून हे कंत्राटी कर्मचारी आपल्या हक्कांसाठी आणि प्रलंबित मागण्यांसाठी सतत रस्त्यावर लढा देत आहेत. आंदोलनादरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने ते कुटुंबाला भेटायला गावी गेले आणि तिथेच दुर्दैवाने त्यांची प्राणज्योत मालवली. इथला खरा मुद्दा आहे धोरणात्मक दुजाभाव. अर्ध्या कर्मचाऱ्यांना न्याय आणि अर्ध्यांना वाऱ्यावर सोडल्याने प्रचंड तणाव निर्माण झालाय. नोकरी कधी कायम होणार, कुटुंबाचं काय, या सततच्या विवंचनेमुळे उर्वरित कर्मचाऱ्यांना प्रचंड मानसिक तणावाचा सामना करावा लागतोय. आता यावर आंदोलकांचा अत्यंत गंभीर आरोप आहे. त्यांच्या मते ही घटना केवळ एक नैसर्गिक अपघात नक्कीच नाही. नोकरी कायम होण्यातील दिरंगाई आणि त्यामुळे झालेला मानसिक छळच या दुर्दैवी मृत्यूला थेट कारणीभूत असल्याचा त्यांचा दावा आहे. हा केवळ एकाचा मृत्यू नाही, संपूर्ण व्यवस्थेतील हा एकूण आकडा खरोखरच खूप मोठा आणि अत्यंत चिंताजनक आहे. हा आकडा आजवर सेवेत मृत्युमुखी पडलेल्या एकूण कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आहे, ज्यामुळे आता प्रशासनासमोर अत्यंत तातडीचे प्रश्न उभे राहिलेत. या घटनेमुळे सोलापूर, लातूर जिल्ह्यात मोठी शोककळा पसरलीय. आता मात्र आंदोलक कर्मचाऱ्यांनी एक अत्यंत दृढ असा निर्धार केलाय. वाघमारे सरांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देता आझाद मैदानावरील हा लढा अधिक तीव्र करण्याची शपथ सर्वांनी घेतली आहे. धोरणातील ही अनिश्चितता संपण्यापूर्वी अजून किती जणांना आपला जीव गमवावा लागेल, हा खरोखरच एक अतिशय अस्वस्थ करणारा प्रश्न आहे.